तर त्याच्यातलं फर्स्ट क्वेश्चन बघूया. एक्स व्हॅरीज इनव्हर्सली ॲज वाय. ओके, एक्स आणि वाय कसे इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये. ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू 15 आहे त्यावेळी वाय किती आहे 10 आहे. जर एक्स 20 असेल तर त्यावेळी मग वायची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड आउट करायची. ओके, तर हे आता आपण बघूया कसं सॉल्व्ह करायचं ते. तर सोल्युशन मध्ये फर्स्ट स्टेप काय करूया, हे जे आपल्याला दिलं होतं ना एक्स व्हॅरीज इनव्हर्सली ॲज वाय, तर ते पहिल्यांदा राईट डाऊन करूया. हे कसं येणार, आपण काय करणार याच्यामध्ये सोल्युशन मध्ये एक्स जो आहे इनव्हर्सली व्हेरीज वाय, मग प्रपोर्शनलचं साईन जसं की टेक्स्ट बुक मध्ये आलं आहे. ओके, तर हे प्रपोर्शनलचं साईन मी राईट डाऊन केलं आणि इनव्हर्सली व्हेरीज असेल तर 1 काय लिहायचं वाय. जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर वाय समोर लिहायचा, अदरवाईज 1 वाय. आणि हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलं त्यामुळे आपण काय म्हणणार, इट इज गिवन. ओके, तर हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. तर हेच आपण कशामध्ये दिलं, सिम्बॉल मध्ये. एक्स प्रपोर्शनलचं साईन आणि इनव्हर्सली असल्यामुळे काय केलं आपण अपॉन मध्ये लिहिलं. ओके, आता नेक्स्ट स्टेप, देअरफॉर एक्स ॲज इट इज राईट डाऊन करा. प्रपोर्शनलच्या ऐवजी इक्वल टू साईन घ्या आणि प्रपोर्शनलच्या ऐवजी जर आपण इक्वल टू साईन घेतला तर आपण काय करणार, कॉन्स्टंट घेणार के. ओके, तर के हा कॉन्स्टंट घेऊया आपण आणि मग आय तसं 1/y. ओके, पुढचा ब्रॅकेटमध्ये लिहा के इज इक्वल टू कॉन्स्टंट. के हा काय आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. ओके, तर के हा कॉन्स्टंट झाला. मग आता फर्स्ट व्हॅल्यू आपण पुट करूया, देन एक्स इज इक्वल टू 15. ओके, तर एक्सची व्हॅल्यू किती ठेवणार आपण याच्यामध्ये 15. ओके, इज इक्वल टू के मल्टिप्लाय 1/, वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यावेळी 10 दिलेली आहे, तर इथे 10 दिली आहे वायची व्हॅल्यू. इथं वायची व्हॅल्यू किती ठेवूया 10 ठेवूया. ओके, तर आता अपॉन मध्ये वाय आहे म्हणजे तो डिवाइड आहे, तर 15 कडे येऊन काय होईल, तो मल्टिप्लाय होईल. सो के इज इक्वल टू काय होईल 15 मल्टिप्लाय 10. ओके, तर 15 मल्टिप्लाय 10 किती येणार, 15 मल्टिप्लाय 10 150, म्हणजे कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू किती आली 150 आली. ओके, दॅट इज फर्स्ट पार्ट. आता सेकंड पार्ट मी इथेच राईट डाऊन करतो, तुम्ही काय करा नोटबुक मध्ये एका खाली एक स्टेप राईट डाऊन करा. तर परत हे इक्वेशन राईट डाऊन करा, एक्स इज इक्वल टू हे जे आहे ते इज इक्वल टू के मल्टिप्लाय 1/y. ओके, तर याच्यामध्ये आपली एक्स ची व्हॅल्यू आता सेकंड व्हॅल्यू किती दिली आहे 20. ही व्हॅल्यू पुट करा 20 इज इक्वल टू के ची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड केली, के किती आला 150. ओके, मल्टिप्लाय 1/y. ओके, तर हा जो y अपॉन मध्ये डिवाइड आहे, तर 20 ला येऊन काय होईल तो मल्टिप्लाय. ओके, म्हणजे 20 मल्टिप्लाय किती होणार y आणि 150 मल्टिप्लाय 1, कुठल्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं आहे त्याचे 150. आता जर का आपल्याला y पाहिजे असतं, हा मल्टिप्लाय 20 या 150 कडे येऊन काय होईल डिवाइड होईल, म्हणजे 150 डिवायडेड बाय 50. सॉरी 150 डिवायडेड बाय हा किती होणार, हा 20 मल्टिप्लायचा काय होणार डिवाइड, 0 ला 0 काय होणार कॅन्सल, आणि 15 डिवायडेड बाय किती करणार 2. तर हे तुम्ही रफली करू शकता 15 डिवायडेड बाय 2. 2 7 जा केलं तर किती होणार 14. 1 राहणार, नंबर संपल्यावर इथे पॉईंट आहे, हे रफ वर्क आहे. इथं पण पॉईंट आहे आणि इथं 0 घ्या, इथे किती होणार पॉईंट घेतला ना तिथे इथे पण 0 येणार. 10 2 5 जा 10, म्हणजे किती आलं 15 डिवायडेड बाय 2 म्हणजे 7.5. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. सो आपल्याला काय करायचं, ह्या सगळ्या सिक्वेन्सने ह्या स्टेप सगळ्या राईट डाऊन करा आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या स्टेप्स. ओके, सो हे तुमच्या लक्षात आलं असेल, हा फर्स्ट प्रॉब्लेम. आता आपण सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन बघू. तर आता त्यातलं सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन काय फॅक्टराइज. ओके, हा जो क्वेश्चन आहे फॅक्टरायझेशन. तर फॅक्टराइजचे फॅक्टर पाडायचे आपल्याला, कुठले कोणाचे फॅक्टर पाडायचे, तर हा जो 125 के क्यूब प्लस 27 एम क्यूब, तर याचे फॅक्टर पाडत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, सोल्युशन मध्ये फॉर्म्युला राईट डाऊन करूया किंवा आधी हे एक्झाम्पल जरा असं सिम्प्लिफाय करूया. 125 के क्यूब असं दिलेलं आहे आपल्याला, प्लस दुसरं किती आहे 27 एन क्यूब. तर हे आपल्याला कसं राईट डाऊन करता येईल, 125 कोणाचा क्यूब आहे तर तो 5 चा क्यूब आहे, त्यामुळे कसं होणार 5 के क्यूब असं राईट डाऊन करणार, प्लस हा जो 27 आहे तो 27 कोणाचा क्यूब आहे 3 आणि मग एम क्यूब. ओके, त्याला ए क्यूब प्लस बी क्यूब मध्ये कन्वर्ट केलं. देअरफॉर आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार मग, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी येणार. ओके, सेकंड ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला जर आपण राईट डाऊन केलं तर ए स्क्वेअर प्लस असेल तर त्याच्याबरोबर अपोजिट घ्यायचं मायनस, इथे जर प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचं. ओके, ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी. ओके, प्लस काय करणार आपण इथे बी स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला राईट डाऊन करणार. आता हे एक्झाम्पल मधल्या या व्हॅल्यू इथं पुट करूया. ए क्यूबच्या ठिकाणी काय पुट करणार 5 के क्यूब याच्या ठिकाणी. ओके, तसंच बी क्यूबच्या ठिकाणी आपण काय पुट करणार तर 3m. ओके, 3m ब्रॅकेट क्यूब. ओके, हे पुट केलं म्हणजे थोडक्यात आपली ए ची व्हॅल्यू किती झाली 5k आणि बी ची व्हॅल्यू किती झाली 3m. तर मग या फॉर्म्युला पुट करूया. ए प्लस बी म्हणजे
5k ओके प्लस 3m हे फर्स्ट आहे ना. सेकंड ए स्क्वेअर म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आहे 5k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए इंटू डी म्हणजे 5k ए ची व्हॅल्यू इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे 3m ओके आणि शेवटी प्लस बी ची व्हॅल्यू काय आहे 3m ब्रॅकेट स्क्वेअर मग मोठा ब्रॅकेट कम्प्लीट करा. आता फॅक्टर मोठे त्यामुळे इकडे लिहितो मी. फर्स्ट येणार ऍज इट इज 5k प्लस 3m हा फर्स्ट फॅक्टर येणार. सेकंड फॅक्टर फाइंड आउट करायचा असेल तर 5 चा स्क्वेअर किती येणार 25 ओके इथला 25k स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय 3 केलं तर किती येणार 15 आणि हे काय जोडायचे के आणि एम के एम प्लस 3 चा स्क्वेअर किती येणार 9 आणि एम चा ऍज इट इज एम स्क्वेअर ओके. तर हे आपण काय करणार हे त्याचे फॅक्टर झाले. हे फॅक्टर तुम्ही नोट करा फॉर्म्युला राईट डाऊन करा त्याच्यानंतर त्याच्यात व्हॅल्यू पुट करा आणि तुम्हाला मग फॅक्टर मिळून जातील ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 ओके एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायचा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे 101 ब्रॅकेट क्यू त्याचा 101 तर याची जी व्हॅल्यू फाइंड करायची ती तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून नाही तर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला यूज करायचा ओके. तर आन्सर मध्ये पहिल्यांदा आपण काय करणार तर फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला काय आहे आपला ए प्लस बी ओके ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आधी आपण लिहूया पण त्याच्या आधी जस्ट मिनिट तर त्याच्या आधी आपण काय करणार हे जे 101 आहे फॉर्म्युला तर लिहूयाच आपण 101 याला आपल्याला कसं लिहिता येईल 101 रेस टू 3 इज इक्वल टू 100 ओके प्लस 1 रेस टू 3 असं लिहूया ओके. कारण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला यूज करायचा आहे त्यामुळे 101 कसं लिहिता येईल 100 प्लस 1. नाव आता आपण मग फॉर्म्युला लिहूया. तर फॉर्म्युला काय लिहिणार आपण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू याच्यामध्ये काय येणार ए क्यूब ओके प्लस 3 इंटू मल्टिप्लायला ए स्क्वेअर इंटू बी 3a स्क्वेअर बी असा आहे आपण मध्ये मल्टिप्लाय लिहूया ओके प्लस 3a काही नाही म्हणजे तिथे मल्टिप्लिकेशन असतं 3a बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता शॉर्ट मध्ये मी ब्रॅकेट मध्ये लिहितो फॉर्म्युला म्हणजे एफ लिहितो तिथे एफचं मिनिंग काय हा आपण काय राईट डाऊन केला फॉर्म्युला राईट डाऊन केला. आता 101 ला आपण कसं राईट डाऊन केलं इथे तर 100 प्लस 1 तर ते इथं लिहूया 100 प्लस 1 रेस टू 3 ओके. सो ए क्यूब एची व्हॅल्यू किती होणार तर 100 होणार ओके 100 रेस टू 3 इथे प्लस 3 इंटू ए स्क्वेअर तर ए ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण 100 त्याचा स्क्वेअर करायचा मल्टिप्लाय बी ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण 1 ओके मल्टिप्लाय 1 इथे बी ची व्हॅल्यू 1 ठेवली. नाव नेक्स्ट 3 मल्टिप्लाय इथला परत ए ची व्हॅल्यू आहे तर ए ची व्हॅल्यू परत 100 ठेवूया मल्टिप्लाय बी स्क्वेअर तर बी स्क्वेअर म्हणजे इथे तो फॉर्म्युल्यातला बी ची व्हॅल्यू किती आहे आपली 1 त्याचा स्क्वेअर आणि लास्ट आहे आपला तो मी इथे लिहितो तुम्ही पुढे कंटिन्यू केलं तरी चालेल प्लस 1 क्यूब ओके. नाव नेक्स्ट आहे 100 चा क्यूब करायचा तर पहिल्यांदा 1 चा क्यूब करा 1 चा क्यूब किती येणार 1च येणार आणि क्यूब केला इथे 0 किती आहे 2 ओके किती 0 आहे 2 0 आहे तर 2 0 किती होणार त्याला 3 न मल्टिप्लाय करायचं तर किती 0 होणार 2 3 चा 6 होणार ओके. तर हे नोट करा फक्त एक्सप्लेन करण्यासाठी मी इथे केलं म्हणजे 0 किती होणार 1 2 ओके 3 4 5 6 ओके 1 2 3 4 5 6 ओके प्लस 3 मल्टिप्लाय 100 चा स्क्वेअर करायचा 1 चा स्क्वेअर किती येणार 1 येणार. आता स्क्वेअर मध्ये 0 डबल होतात ते 2 आहेत त्याच्या डबल किती होतील 4 होतील 1 2 3 4 ओके मल्टिप्लाय 1 प्लस आता नेक्स्ट बघा इथे 3 मल्टिप्लाय इथे किती आहे 100 ओके 1 चा स्क्वेअर किती येणार 1 येणार 1 चा स्क्वेअर इथलं करतो आपण 1 चा स्क्वेअर 1 येणार आणि इथे 1 चा क्यूब आहे 1 चा क्यूब किती येणार सॉरी जस्ट मिनिट इथे आपल्याला मल्टिप्लाय पाहिजे होता इथे 1 चा स्क्वेअर किती आला 1 आला प्लस 1 चा क्यूब आता 1 चा क्यूब सॉरी इथे प्लस पाहिजे 1 क्यूब त्याच्या आधी प्लस आहे बघा इथे ते 1 येणार आता आधी हे मधले मल्टिप्लाय आहेत तेवढे करून घेऊया आपण इथे 6 0 आहेत 1 2 3 ओके 4 5 6 प्लस याच्यामध्ये काय करणार आपण 3 मल्टिप्लाय 1 केलं 3 3 1 जा 3 आणि परत 3 1 जा 3 म्हणजे 3 आले आणि आता 0 किती आहेत बघा इथे 0 जर बघितलं तर आपण 1 2 3 4 ओके 1 2 3 4 4 0 झाले प्लस आता हे पुढचं करायचं आहे मल्टिप्लाय आपल्याला हे 3 इंटू 100 300 येणार आणि परत मल्टिप्लाय 1 ऍज इट इज 300 आणि शेवटी किती आहे प्लस 1 तर हे प्लस 1 करायचं. सो टोटल बघितलं तर आपण आपला आन्सर किती येणार या सगळ्यांचे ऍडिशन करा लास्टचा डिजिट किती आहे 1 आहे ओके सगळीकडे बाकी इथे 0 आहे
त्यानंतर दुसरा डिजिट इथे किती आहे 0, तर सगळीकडेच इथे काय आहेत 0 आहे. ओके, तर हे ऍड करा व्यवस्थित. त्याच्यानंतर पुढे इथे थर्ड प्लेसला 3 आहे, तर इथे सुद्धा थर्ड प्लेसला 0 आहे, इथेही 0 आहे. तर सॉरी, ओव्हरऑल 3 येणार, इथं 3 आहे म्हटल्यावर. ओके, 301 ह्यांची ऍडिशन. आता इथे बघा, इथे ह्या दोन प्लेसमध्ये इथं 0 आहे, इथे 0 आहे, इथं 3 आहे. तर इथं पण किती आहे, इथं 0 आहे, म्हणजे 3 प्लस 0 3च येणार. ओके, आणि पुढचे 10, म्हणजे ओव्हरऑल आन्सर किती आलं बघा. तर हे जे आन्सर आहे युनिट प्लेस पासून युनिट 100, ओके 1000, सॉरी युनिट टेन्स 100, 1000, 10,000, लाख 10 लाख, म्हणजे किती येणार 10,30,301. ओके, 10,30,301. तर हे आपलं रिक्वायर्ड आन्सर असणार. ओके, अशा प्रकारे आपण काय करायचं, हा फॉर्म्युला यूज करून क्यूब फाइंड आउट करायचं. ओके, थँक्यू. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय बघा, शॉपकीपर गिव्स 11% डिस्काउंट ऑन टेलिव्हिजन सेट. शॉपकीपर काय करतो, किती पर्सेंट डिस्काउंट देतो, 11%. हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज 22,250. देन फाइंड मार्क प्राइस ऑफ दॅट टेलिव्हिजन सेट. तर त्या टेलिव्हिजन सेटची मार्क प्राइस आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. ओके, तर आपण आन्सर स्टार्ट करताना इथून स्टार्ट करूया, असं लेट. ओके, आन्सर स्टार्ट करताना कसं करूया, जस्ट मिनिट. ओके, वेट, लेट. ओके, आन्सर मध्ये असं देणार, लेट मार्क प्राइस ऑफ, आता मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण त्याचं स्पेलिंग लिहा. टेलिव्हिजन सेट इज इक्वल टू रुपीज एक्स. मार्क प्राइस किती सपोज करायचे, एक्स सपोज करायचे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, डिस्काउंट दिलेलं आहे. डिस्काउंट किती दिलेलं आहे, X%. ओके, डिस्काउंट इज इक्वल टू, सॉरी, एक्स डिस्काउंट किती दिला, 11%. तर मग आपण काय करायचं, देअरफॉर अमाऊंट ऑफ डिस्काउंट, ऍक्च्युली रुपीज मध्ये किती दिलं ते आपण फाइंड आउट करूया. अमाऊंट ऑफ डिस्काउंट किंवा टोटल डिस्काउंट असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. ओके, अमाऊंट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू, तर हे कसं काढणार आपण, 11% ऑफ, ओके, मार्क प्राइस. मार्क प्राइसच्या किती पर्सेंट काढायचं, 11% काढायचं. ओके, 11% ऑफ मार्क प्राइस. मग आता इथे लिहितो मी इक्वल टू, मी एका खाली एक असं नोटबुक मध्ये लिहा, इक्वल टू 11% म्हणजे काय येणार, 11/100. ओके, मल्टिप्लाय मार्क प्राइसला आपण किती सपोज केलं, एक्स. ओके, 11 मल्टिप्लाय एक्स म्हणजे किती येणार, 11x अपॉन 100. ओके, 11x अपॉन 100, हे तुमचं काय झालं, अमाऊंट ऑफ डिस्काउंट. आता त्याच्यानंतर आपण एक फॉर्म्युला लिहूया, सेलिंग प्राइस इज इक्वल टू, ओके, सेलिंग प्राइस कशी असते, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. ओके, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. तर हा फॉर्म्युला आहे असं लिहा, ज्यावेळी मी एफ लिहितो त्यावेळी फॉर्म्युला आहे असं समजा. मार्क प्राइस किती दिली आपल्याला, 22,000, ओके, 250 इज इक्वल टू, आता इथे बघा मार्क प्राइस किती आहे, तर मार्क प्राइस आपली दिलेली आहे, किंवा आपण किती सपोज केली आहे, एक्स. एक्स मायनस डिस्काउंट किती आलेला आहे आपला, 11x अपॉन 100. आता इथे जर म्हणजे मार्क प्राइस ठेवली आपण आणि डिस्काउंट पण ठेवला, एफ म्हणजे काय, तो फॉर्म्युला असं लिहा तिथे. आता हे जर डिनॉमिनेटर सेम करायचं असेल तर 100 ने एक्स ला मल्टिप्लाय करायचं, 100 इंटू एक्स ऍज इट इज काय येणार, 100x मायनस 11x आणि होल डिवायडेड बाय किती येणार, 100. ओके, आता मी इथनं पुढच्या ज्या स्टेप्स आहेत आणि इथे लिहितो, तुम्ही नोटबुक मध्ये एका खाली एक काय करायचं नेहमी, किंवा आन्सर शीट मध्ये एका खाली एक नोट करायचे. ओके, सो इज इक्वल टू, आधी हे आन्सर किती येते बघूया, 100 मधून 11 गेलं किती येणार, 89x अपॉन 100. इकडची अमाऊंट आपली ही होती. तर जर का आपल्याला एक्स म्हणजे इथे 22,250 इथे येणार, इथे राईट डाऊन करू शकता. जर का तुम्हाला एक्स फाइंड आउट करायचा असेल तर हा जो इथे 89 अपॉन 100 आहे तो याच्याकडे येणार, म्हणजे कोणाकडे, 22,250 कडे येणार. आता तो तिकडे गेला की हा न्यूमरेटर 89 आहे आणि डिनॉमिनेटर 100 आहे, तिकडे जाताना काय होणार, उलट होणार, वरती कोण येणार, 100 येणार. ओके, आणि डिवायडेड बाय किती येणार, 89. ओके, सो एक्स इज इक्वल टू, आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, डायरेक्ट याला 22,250 ला जर का आपण कितीने डिवाइड केला, 89 ने, तर याला जर आपण डिवाइड केला, ओके, याला डिवाइड केल्यानंतर त्याचा आन्सर किती येणार आहे, कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही, 250 येणार. ओके, आणि मल्टिप्लाय पुढचे किती, 100. सो एक्स इज इक्वल टू किती येईल, 2000, हे जे आहेत ना ते पुढचे 0, इथली 0 आणि नेक्स्ट 2 0, किती येणार, 1 2 3, म्हणजे किती होणार, 25,000. सो देअरफॉर मार्क प्राइस इज इक्वल टू किती आन्सर येणार, 25,000. दॅट इज रिक्वायर्ड. ओके, तर हे आपल्याला जे आन्सर पाहिजे ते आपल्याला मिळून जाईल.
म्हणजे ही आपली मार्क प्राइस असणार आहे. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण.